नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी महेश्वरी गोखले। एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। नांदणीमधील जिनसेन मठाला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास केला जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। HMPV व्हायरसबाबत राज्य सरकार सतर्क। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं। आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांचं आवाहन। कोल्हापूर परिक्षेत्रातील मुली आणि महिलांच्या अपहरणाचं प्रमाण चिंताजनक। महिलांविषयक गुन्ह्यांच्या मूळ कारणांचा शोध घ्या। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना। कोरोना सदृश HMPV व्हायरसचा भारतीय शेअर बाजाराला फटका। सेन्सेक्स 1258 अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये 388 अंकांची घसरण। एका दिवसात गुंतवणूकदारांचं 10.83 लाख कोटींचं नुकसान। आणि वयाच्या 6व्या वर्षी अपघातानं दिव्यांग बनलेल्या उजळाईवाडीतील स्वप्नील पाटीलनं रचला इतिहास। स्वप्नीलची क्रीडा अधिकारी पदी निवड।